सांगलीत समुद्रा कंपनीकडून करारचा भंग, कमी पथदिवे बसवून देखील नियमबाह्य कोट्यावधीची बिले घेतली. 10 दिवसांच्या आत सर्व दिवे लावले नाही तर शिवसेना करणार आंदोलन. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन 2020-21 मध्ये तीनही शहरांमध्ये जुने पथदिवे काढून स्मार्ट LED बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तीनही शहरातील जुने पथदिवे मोजमाप करून त्यावरचे लाईट बिल किती, स्मार्ट LED बसवल्यावर लाईट बिलात किती फरक पडणार याचा अभ्यास करून महानगरपालिकेने टेंडर काढले. समुद्रा नामक स्ट्रीट लाईटनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वर्क ऑर्डर दिली. 180 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. समुद्रा कंपनीकडून कराराचा भंग केला जात आहे. कमी पथदिवे बसवून देखील नियमबाह्य कोट्यावधीची बिले घेतलेली आहे. शिवाय सदर कंपनी ही LEDचा मेंटेनन्स पण वेळेवर भरत नाही. येत्या 10 दिवसात सर्व दिवे लावले नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करणार असा इशारा महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी दिला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी नगरसेवक सागर वनखंडे, सुरेश टिंगले, विलास देसाई, डॉक्टर सतीश नाईक, शुभम बनसोडे, आशिष साळुंखे, स्वप्नील औंधकर, रवींद्र ढगे, सुकन्या खाडीलकर, शिला आपटे, आशाताई पवार, पायल पाटील, अनिता केदार, आम्रपल्ली कांबळे उपस्थित होते. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये 2020-21च्या दरम्यान स्मार्ट LED प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली. शहराच्या विकासाच्या दृष्टीनं हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि त्यावेळेला या सभागृहात मी सुद्धा होतो आणि त्यावेळेला चांगला सर्वे करून ज्या ठिकाणी जे आत्ता प्रत्येक वार्डामध्ये जे स्ट्रीट लाईट होते त्या ठिकाणी जुने लाईट काढून स्मार्ट LED बसवण्याचा प्रोजेक्ट, एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट महापालिका क्षेत्रामध्ये मंजूर केलेला आहे. गेले 15-20 दिवस LED बसवण्यासाठी आम्ही सातत्यानं इलेक्ट्रिक विभागाशी संपर्क करत होतो, पण आमच्या असं लक्षात आलं की हा प्रकल्प ज्या अपेक्षेनं महानगरपालिकेनं आणि त्यावेळेचे सर्व सदस्यांनी मंजूर केलेला होता त्यातलं कोणतंही फायदा महानगरपालिकेला झालेला नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरची मजुरी, कॉन्ट्रॅक्टरनं जो मक्तेदार आहे त्याच्याबद्दल नागरिकांच्यात आणि लोकप्रतिनिधींच्यामध्येच खूप मोठा असंतोष आहे. या सर्व बाबी आमच्या लक्षात आल्यानंतर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी हे आम्ही आज माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांच्याबरोबर चांगली चर्चा या ठिकाणी झाली, परंतु आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की तो मक्तेदार जो आहे तो प्रशासनाचं पण ऐकत नाही आहे. मोठा निधी, मोठं बिल त्याला या ठिकाणी आजपर्यंत अदा केलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे 180 महिन्यामध्ये तो प्रकल्प पूर्ण करण्याचा होता, परंतु आज त्याच्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. भविष्यात अजून 10 वर्ष त्या कंपनीला काम देणार आहे. हा एक मोठा हत्ती या ठिकाणी तिन्ही शहरातील नागरिकांच्या मानगुटावर बसणार आहे. हे आमच्या शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर यांना या LED संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या 9 तारखेपर्यंत संपूर्ण 20 वार्डामध्ये LEDचं काम जर चालू झालं नाही तर या ठिकाणी 9 तारखेनंतर शिवसेना महानगर क्षेत्राच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करण्यात येईल. वेळप्रसंगी जर शिवसेनेला मंत्रालयामध्ये जर दाद मागायला लागली तर मंत्रालयात सुद्धा दाद मागितली जाईल. वेळप्रसंगी कोर्टात जायला लागलं तरी शिवसेना या प्रकरणी कोर्टात सुद्धा जाईल, परंतु हा प्रोजेक्ट झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.